इकडे तुम्हाला इंटरनॅशनल व्ह्यू मिळणार आहे। वाव, अशी प्रॉपर्टी कंटिन्यू होते। नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रॉपर्टी सोबत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक 60 गुंठ्याचा प्लॉट, जो आहे ॲग्रिकल्चर प्लॉट। तर ही जागा तुम्हाला प्लांटेशनसाठी उत्तम आहे। इकडे तुम्ही फार्म हाऊसही बनवू शकता जर तुमची इच्छा असेल तर। प्लस वाडी वस्तीच्या बाजूला आहे, लीगल रोड ॲक्सेस आहे, रोड टच आहे। जो प्रॉपर्टीला फ्रंट आहे रोडला हा मोठा आहे, अराउंड तुम्हाला 75 ते 100 मीटरचा फ्रंट आहे पूर्ण प्रॉपर्टीला। पूर्ण प्रॉपर्टीला चेन लिंक फेन्सिंग केलेली आहे, गेट आहे प्रॉपर्टीला, आणि मेन जे मार्केट आहे त्यापासून प्रॉपर्टी खूप जवळ आहे। तर मी बाकीच्या प्रॉपर्टीच्या तुम्हाला डिटेल्स सांगतो। म्हणजे आता आपण आहोत पोलादपूरमध्ये, पोलादपूर तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्रामध्ये। आणि ही प्रॉपर्टी मेन पोलादपूर मार्केटपासून फक्त 6.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला ही प्रॉपर्टी मुंबईवरून फक्त 185 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पुण्यावरून फक्त 146 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि प्लस ह्या प्रॉपर्टीला यायला तुम्हाला 2 रूट आहेत। एक तुम्ही डायरेक्ट पोलादपूरवरून येऊ शकता, आणि दुसरा तुम्ही जो पोलादपूर महाबळेश्वर स्टेट हायवे जातो तिथूनही तुम्ही ही प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला 2 रूट आहेत इथे येण्यासाठी। आणि अजून एक महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे प्रॉपर्टीच्या आजूबाजूला एक चांगला टुरिस्ट स्पॉट आहे, जे सावित्री धरणाचं बॅकवॉटर आहे किंवा जी रिव्हर आहे त्याच्यावरचा जो ब्रिज आहे रानवडीचा, त्या ब्रिजपासून खूप जवळ आहे। अप्रतिम असं दृश्य असतं पावसाळ्यामध्ये किंवा आत्ताही म्हणा, अप्रतिम असं दृश्य असतं। तर अजून प्लस पॉईंट सांगायचे झालेत ह्या प्रॉपर्टीचे, तर तुम्हाला इथून टुरिस्ट स्पॉट जे पोलादपूरचे आहेत त्यापैकी एक म्हणजे रानवडीचा ब्रिज, सावित्री धरण, सावित्री धरणाचं बॅकवॉटर हे प्रॉपर्टीच्या खालच्या साईडलाच आहे। 12 महिने तुम्हाला इथे पाणी असणार आहे। तसंच तुम्हाला इथून प्रतापगड किल्ला हा जवळ आहे, तुम्हाला इथून महाबळेश्वर हे जवळ आहे। तुम्हाला इथून महाबळेश्वर हार्डली 40 किलोमीटरच्या अंतरावर असेल, आणि प्रतापगड तर खूप जवळ आहे। प्रतापगड तुम्हाला इथून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसंच तुम्हाला इथून बीच ॲक्सेस करायचे तर तुम्हाला इथून शॉर्टकट आहे दापोलीला, पोलादपूरवरून जो मधून कशेडीच्या पहिला बायपास जातो तिथून तुम्ही दापोली ॲक्सेस करू शकता। 1.5 तासाच्या ड्राईव्हवर दापोली आहे तुम्हाला, 1.5 ते 2 तासाच्या ड्राईव्हवर। आणि बाकी तुम्हाला इथे येण्यासाठी प्रॉपर रोड आहे, डांबर रोड आहे इथपर्यंत प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी। आजूबाजूला वाडी वस्ती आहे, मोठं गाव आहे बाजूला। आणि तसंच ही जर प्रॉपर्टी तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे तर क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे, रिसेल प्रॉपर्टी आहे। आणि जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायची असेल या प्रॉपर्टीमध्ये तर तुम्ही विदाऊट हेडॅक ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करू शकता, कारण ही प्रॉपर्टी पूर्णपणे रिसेल प्रॉपर्टी आहे। जे मालक आहेत ते मुंबईचे आहेत, त्यामुळे ही प्रॉपर्टी तुम्हाला विथ क्लिअर पेपर्स, क्लिअर टायटल खरेदी करता येईल। तर आता आपण एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी। मी तुम्हाला अगोदर रोडची बाजू दाखवतो, प्रॉपर्टीची फेन्सिंग दाखवतो, त्यानंतर आतला एक व्ह्यू देतो, कारण थोडंफार गवत आहे, क्लीन नाही झालेली आहे प्रॉपर्टी, लवकर ते क्लीन करण्यात येईल। तर तुम्हाला मी असा एक एरियल व्ह्यू दाखवतो प्रॉपर्टीचा, आणि गेट वगैरे दाखवतो, रोड कसे येत आहेत तिथे ते मी तुम्हाला शो करतो। आणि बाकीच्या उर्वरित डिटेल आपण व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करणार आहोत। काही अजून क्वेरीज असतील तर जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो आहे त्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता, आणि तो टायमिंग असणार आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत। तर चला आता एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी। तर सर्वात प्रथम आपण निसर्गाचा आनंद घेऊया इथे, की निसर्ग कसा आहे। आता गरमीचा सीझन सुरू आहे, तरीही तुम्ही इथे हा निसर्ग अनुभवू शकता, शांतता। आणि हा जो रस्ता आला हा आला महाबळेश्वर स्टेट हायवेकडून, जो कापडेगाव लागतो मधून, तिथून हा रस्ता कंटिन्यू होतो, तो आपल्याला ह्या प्लॉटपर्यंत घेऊन येतो। अशा प्रकारे बघा ही फेन्सिंग वगैरे केलेली आहे चेन लिंकची, इथे गेट केलेलं आहे, तिथे बांधकाम आहे छोटंसं एक। आणि अशीच प्रॉपर्टी रोडच्या बाजूनी कंटिन्यू होते वरपर्यंत, तशीच ती खालपर्यंत पसरलेली आहे, चेन लिंक फेन्सिंग वगैरे आहेत सगळ्या। आणि वरच्या साईडला गाव आहे, इकडे वाडी वस्ती आहे, इकडे एक म्हणजे इथे वाडी वस्ती आहे, आणि वरच्या बाजूला एक मोठा गाव आहे, मोठ्या लोकवस्तीचा। तर मी तुम्हाला आता हे फेन्सिंगची साईड दाखवतो पहिली, त्यानंतर आपण प्रॉपर्टीचा अंदाज घेऊया। आणि सगळ्यात सुंदर व्ह्यू मी तुम्हाला खालच्या दिशेला जाऊन दाखवणार आहे, तो नका मिस करू। तर तुम्हाला कदाचित कॅमेरामध्ये दिसत असेल समोरच पाणी आहे, ते आहे सावित्री धरणाचं बॅकवॉटर पूर्ण, म्हणजे ही पूर्ण सावित्री नदीच आहे। आणि 12 महिने तुम्हाला इथे पाणी असतं। आणि इथून
बघा इथून आपली प्रॉपर्टी स्टार्ट होते. हे जे चेनलिंग फेन्सिंग केले आहेत ना, अशा प्रकारे ही प्रॉपर्टी पूर्ण पसरलेली आहे त्या दिशेला, खालच्या दिशेने वरच्या दिशेपर्यंत पूर्ण अशी. तर 60 गुंठ्याचा हा पूर्णपणे असा प्लॉट आहे. आणि तुम्हाला पूर्णपणे म्हणजे फ्रंट तर खूप मोठा आहे तुम्हाला, प्लस ही प्रॉपर्टी भातशेतीची आहे, लागवडी योग्य आहे, जी माती आहे ही चांगली आहे, कातळ नाही आहे. तुम्हाला तुम्ही इथे प्रत्येक प्रकारचं प्लांटेशन घेऊ शकता, काजू, नारळ, आंबे, त्याच्यानंतर मोसंबी, काजू वगैरे सगळं, कारण ही माती एवढी उपयुक्त आहे. आणि समोर बघा सुंदर असा सूर्यास्त होतो आहे. आणि त्यानुसार तुम्हाला कल्पना आलीच असेल की जी प्रॉपर्टी आहे ही ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. जी एंट्री आहे ना तुम्हाला, ही ऑलमोस्ट ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. तर आता बघा असं चढ आहे प्रॉपर्टीला वरच्या दिशेला. इथे बघा बांधकाम आहे खाली, हे एक बांधकाम केलेलं. इथे प्रोव्हिजन होतं एक स्टोरेज रूम बनवायची. तर अशी प्रॉपर्टी कंटिन्यू होते. आणि हा रोड जो कंटिन्यू होतो आहे हाही तुम्हाला घेऊन जातो पोलादपूरच्या दिशेला. हा तुम्हाला चरई गावाच्या इथून बाहेर काढतो डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला पोलादपूरच्या पुढे. तर हा दुसरा ॲक्सेस आहे तुम्हाला. आणि हा मी तुम्हाला सांगितला हा महाबळेश्वर स्टेट हायवेच्या दिशेने येतो. तरी बघा अशी कंटिन्यू होते प्रॉपर्टी. प्रॉपर्टीमध्ये ऑलरेडी जी झाडं आहेत म्हणजे ही सगळी रानटी झाडं आहेत. तर तुम्हाला जर जंगल जोपासायचं आहे किंवा जंगलामध्ये जंगलाला घेऊन काय करायचं असेल किंवा तुम्हाला निसर्गासाठी काय करायचं असेल तरी तुम्ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करू शकता. प्रॉपर्टीची किंमत मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, डिटेलमध्ये होणार आहे. हे बघा ही पूर्ण चेनलिंग फेन्सिंग केलेली आहे प्रॉपर्टीला. आणि भातशेतीची प्रॉपर्टी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्या इकडे रायगड जिल्ह्यामध्ये ह्यांना खासरं म्हणतात. तर हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिसतात सगळी खासरं आहेत, भातशेतीचे प्लॉट्स आहेत सगळे. बघा खालून अशी प्रॉपर्टीची चेनलिंग फेन्सिंग फिरलेली आहे त्या साईडला. मला पॉसिबल झालं तर मी हा मॅप पण ह्या व्हिडिओवर अपलोड करेल. त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित आयडिया येईल की तुम्हाला एक्झॅक्टली इकडे काय काय मिळणार आहे, कशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे ती. बघा इथे खाली फिरली आहे आपली प्रॉपर्टी त्या साईडला, तिथून तशी कंटिन्यू होते आणि मग वरच्या बाजूला जाते. इथे वरती तुम्ही पाहू शकता गुरांचे वाडे वगैरे आहेत. तर आता आपण इथून परत जाऊया. मी तुम्हाला एक अंदाज देतो, कारण आता गवत वगैरे होतं, क्लीन नाही केलं आहे, त्यामुळे मी आत नाही शिरत आहे प्रॉपर्टीमध्ये. पण हे बघा इथून अशा प्रकारे खाली चेनलिंगचे जे पोल आहेत ना, सिमेंट पोल, ते कंटिन्यू होत आहेत. आणि बऱ्यापैकी प्रॉपर्टी अशा या दिशेला पसरलेली आहे. म्हणजे खालून जे पोल असे फिरलेत ना, ते मग त्या साईडला असे तिकडे वळलेत डावीकडे, आणि मग तशी प्रॉपर्टी वरच्या दिशेला वळले अशी, आणि ती इथपर्यंत आले. ह्या प्रकारे कंटिन्यू झाले प्रॉपर्टी. पाहू शकता किती मोठा आंबा आहे प्रॉपर्टीमध्ये आपल्या. प्रॉपर्टी घेऊन तशीच ठेवलेली आहे, ॲज अन इन्व्हेस्टमेंट घेतलेली. इथे प्लॅन्टेशनचंच कन्सेप्ट होता, पण जे मालक आहेत त्यांनी खूप मोठा प्लॉट विकत घेतलेला आहे सध्या. तर त्यांचा फोकस आता तिकडे डेव्हलपमेंटचा आहे. मी प्रयत्न करतो थोडा आत जाऊन तुम्हाला एक अंदाज द्यायचा. तर आता आपण एंटर करूया प्रॉपर्टीमध्ये. बघा हे जे बांधकाम आहे हे मी तुम्हाला सांगत होतो, अशा प्रकारे बांधकाम केले आणि अशी वरच्या दिशेला प्रॉपर्टी कंटिन्यू होते. गुरांनी चालून पायवाट केलेली आहे इथे. हे बघा खालच्या दिशेने असे चेनलिंगचे पोल केलेले आहेत पूर्ण, आणि ही अशी वरती आहे त्या साईडला. हे बघा पोल असे खालून मग टर्न होऊन इकडे वरती आलेत. तर मी आता अजून पुढे नाही जाऊ शकणार, तुम्हाला इथून मागून दाखवतो परत.
हे बघा, अशी प्रॉपर्टी कंटिन्यू होते. आणि तुम्ही डावीकडे पाहू शकता, तिकडे वरती तिकडे घरं आहेत, वाडी वस्ती आहे तिथे. आणि हा आंबा मी मगाशी तुम्हाला दाखवला. तर बघा, अशा प्रकारे ही पूर्ण चेन लिंक फेन्सिंग आहे ना, ही कंटिन्यू होते. इथे मध्ये थोडी नॅरो होते प्रॉपर्टी, त्यानंतर परत तिकडे अशा खालच्या दिशेला वळते. तिकडे तुम्ही पाहू शकता चेन लिंक फेन्सिंग. मग ते असे वरती फिरून मग परत वरचा पोर्शन पूर्ण कवर करते. तर अशा प्रकारे आहे. मी तुम्हाला मॅपमध्ये एक्झॅक्ट दाखवतो. पुढचे जे पोल आहेत ते तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. हे बघा, अशा प्रकारे प्रॉपर्टी ही पसरलेली आहे. आणि तुम्हाला इथपर्यंत फ्रंट आहे प्रॉपर्टीचा, जो गेटपासून सुरू होतो तो. तर आता आपण जाऊया परत गेटच्या दिशेला. मी तुम्हाला आजूबाजूचा जो व्ह्यू आहे, ज्या व्ह्यूसाठी तुम्ही इथे ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करू शकता, तो व्ह्यू तुम्हाला मी आता दाखवतो. रानवडी पुलाचा आणि बॅक वॉटरचा, धरणाचा. तो व्ह्यू पाहून खरंच तुम्ही खरा निसर्गाचा अनुभव घेऊ शकाल. त्यामुळे तो व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर्टीची किंमत सांगेल. तर आता आपण खालच्या दिशेला आलेलो आहोत. संध्याकाळचा वेळ आहे. दिवसभर एवढी गरमी आहे की दुपारी शूट करणं शक्य नाही आहे. त्यामुळे संध्याकाळ झाले शूट करता करता. तर हा रस्ता प्रॉपर्टीकडून आला आपल्या, आणि हा आहे तो ब्रिज. ह्याच्यावरून मी तुम्हाला व्ह्यू दाखवेल. समोर पूर्ण डॅमचं बॅक वॉटर आहे. आणि फक्त 200 मीटर अंतरावर प्रॉपर्टीपासून तुम्हाला एक इकडे पवित्र स्थानही आहे. श्री बजरंगबलीचं मंदिरही आहे तुम्हाला, फक्त 200 मीटर प्रॉपर्टीपासून. तर आता मी तुम्हाला ब्रिजवरून व्ह्यू दाखवतो, ज्या व्ह्यूसाठी तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. तर तुमचा काही ॲग्रो टुरिझमचा प्लॅन आहे कोकणात, जो मुंबईपासून जवळ असेल, पुण्यापासून जवळ असेल, आणि ॲग्रो टुरिझमला तुम्हाला एक सुंदर असं दृश्यही क्लायंटसाठी अवेलेबल करायचं आहे, तर त्यानुसार ही जागा एकदम उत्तम आहे. बघा, इकडे तुम्हाला इंटरनॅशनल व्ह्यू मिळणार आहे. ही जे आहे बॅक वॉटर, म्हणजे ही जी नदी आहे, हे पूर्ण सावित्रीचं बॅक वॉटर आहे. पुढे सावित्री धरण आहे, ज्याला बाजिरे धरण पण म्हणतात. वाव, किती सुंदर वाटतात ते सर्व पक्षी. बघा, तर अशा प्रकारे एक सुंदर कोकणातला नजारा, जो एवढा अप्रतिम आहे की इथे आलं ना की उभं राहून फक्त ह्या दृश्याकडे पाहायचं मन करतं. तर असा सुंदर नजारा तुम्हाला इकडे मिळणार आहे ह्या प्रॉपर्टीच्या बाजूलाच. आणि सकाळची वेळ तर अजून सुंदर असते, कारण आता सूर्यास्त झाला आहे त्या दिशेला, आणि सकाळच्या वेळी सूर्योदय होतो ह्या दिशेला. तर सकाळची वेळ ही तेवढीच सुंदर असते इथे. आणि आता मी तुम्हाला ह्याचबरोबर सांगतो की ह्या प्रॉपर्टीच्या जवळ तुम्हाला अजून काय काय मिळणार आहे. ते तुम्हाला इथून उंबरठ, म्हणजे नरवीर तानाजी मालुसरेंचं जे गाव आहे उंबरठ, ते तुम्हाला इथून जवळ आहे. त्याचप्रकारे पावसाळ्यामध्ये उंबरठच्या पुढे एक प्रसिद्ध असा धबधबा आहे, ज्याला मोरजोत म्हणतो, तो तुम्हाला इथून जवळ आहे. तसंच पोलादपूरचं कुडपणला ही एक फेमस धबधबा आहे. तसंच एक डोंगर आहे ज्याला भीमाची काठी म्हणतात, तोही तुम्हाला ह्या प्रॉपर्टीच्या जवळच मिळणार आहे. सगळं रिचेबल डिस्टन्समध्ये आहे. त्यामुळे तुम्ही टुरिस्टना वगैरे इझिली टार्गेट करू शकता. महाबळेश्वर तुम्हाला जवळ आहे, जसं मी सांगितलं. प्रतापगड तुम्हाला जवळ आहे. तर चला आता जाणून घेऊया प्रॉपर्टीच्या किमतीबाबत. तर आशा करतो तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी डिटेलमध्ये समजली असेल. आणि एवढी सुंदर प्रॉपर्टी जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तर तिचा दर मी आता तुम्हाला सांगतो. प्रॉपर्टीचा दर आहे हा फक्त 55,000 रुपये गुंठा.
पूर्ण 60 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि आपल्याला तो एकत्र विकायचा आहे. तर तुम्हाला अजून काही गोष्टींची क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. संपर्क करायचा वेळ मी तुम्हाला सांगितलेला आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि आमची स्वतःची कोकणात कन्सल्टन्सी आहे. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण आहे, कन्सल्टन्सी हवे, कुठून इतर ठिकाणावरून तुम्ही काही व्यवहार केलेत त्यामध्ये तुम्ही अडकले असाल किंवा तुम्हाला व्यवहार करायचे असेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी कन्सल्टन्सी हवे फ्रॉम स्टार्ट टू एंड, तर तीही आम्ही तुम्हाला योग्य दरामध्ये देऊ शकतो. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, अशाच प्रॉपर्टी, अशा डील पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.